बिंदास ब्लास्टर्स आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा। बघा 4:45 वाजलेले आहेत, याही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या। संजयजी थळे साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनाळे, त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सोनाळे यांच्या वतीने चॅम्पियन संघासाठी 5 गावठी कोंबडे असतील। धन्यवाद। त्याचबरोबर त्यांच्या वतीने त्यांच्या मातोश्रींच्या सन्मानार्थ स्मरणार्थ इथे मेडल सुद्धा देण्यात आलेले आहेत, त्याबद्दलही आपले आम्ही ऋण व्यक्त करत आहोत। चला सामना सुरू करूया। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, क्षेत्ररक्षण सज्ज केलं जात आहे। रिक्षावाले बंधू सुद्धा आता आलेले आहेत। अभिमान पाटील, गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय, मेगा फिनालेचा सामना। क्या बात आहे, अत्यंत चांगली धून आपण ऐकतो आहोत। IPL पेक्षा कुठेही ही स्पर्धा कमी नाही। मागच्या बाजूने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, क्षेत्ररक्षकाची कामगिरी नेमकी कशी झालेली आहे हे पाहायचं आहे। वाईट बॉल, 1+1, 2 धावांनी सुरुवात। याजसाठी केला होता 18 शेवटचा दिस गोड व्हावा। नवीन दिवसाची सुरुवात थोड्याच वेळात होत आहे। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्ण्याची या, कौतुक पाहे झाली या वेचाचे, नाम मंगलाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोबरी, आता दिवस चारी खेळीमेळी। नो बॉल। अनुभवी खेळाडू आहेत एकनाथ, स्ट्रायकिंग एंडला। फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी त्यांची चांगली राहिलेली आहे। वयाचा विचार केला तर मला असं वाटतं 50च्या आसपास वय असू शकतं शरीर यष्टीकडे पाहिल्यानंतर, परंतु हालचाली त्यांच्या मंदावलेल्या नाहीत, हालचाली अत्यंत चांगल्या आहेत। विशेषत्वाने या अगोदरच्या डावामध्ये मागच्या बाजूने फटका खेळण्यासाठी त्यांनी जो बॅटचा फॉलो थ्रू दाखवला होता तो अत्यंत दर्जेदार होता। या फलंदाजाचं या अगोदर सुद्धा याच पद्धतीने काम तमाम झालं होतं। फलंदाज बाद। आजच्या रजनीमध्ये आपण ऑर्केस्ट्रा टीम सुद्धा पाहिली होती, त्याचबरोबर बेंजो पथक आपल्याबरोबर जोडलेलं आहे, त्यांचंही कौतुक करावं लागेल। जितकं ग्लॅमर ऑर्केस्ट्राला मिळालं होतं तितकं ग्लॅमर बेंजो पथकला निश्चितच मिळालं नाही, परंतु रात्री के यात्री रात्री के हमसफर 3 वाजल्यानंतर त्याने त्यांचा सेटअप इथे जॉईन केलेला आहे आणि तिथून पुढची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। असं म्हणतात उजेडात बरोबर असणाऱ्या सूर्यापेक्षा अंधारात बरोबर असणाऱ्या काजव्याला फार मोठं महत्त्व आहे, त्या काजव्याची भूमिका त्याने इथे पार पाडलेली आहे। स्लॉक स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत, 1 धाव मिळेल। पाहिजे टार्गेट कितीचं दिले जाईल, 40 पेक्षा अधिक धावा जर इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बनल्या तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला लोखंडाचे चणे चाबावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी, कारण इथे प्रेशर सुद्धा आहे। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाज गोलंदाज
क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, पंच या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, परंतु एक अदृश्य घटक सुद्धा या सामन्यामध्ये कार्यरत आहे. त्याचं नाव आहे दबाव, प्रेशर ज्याला आपण म्हणतो. आणि या दबावाला योग्य रीतीने जो सामोरं जाईल, दबावाचं मॅनेजमेंट योग्य रीतीने जो करेल, ज्याला स्ट्रेस मॅनेजमेंट आपण म्हणतो, तो संघ या सामन्यामध्ये वरचढ कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक संपते पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा खर्च केलेले आहेत. गोलंदाज अक्षयने चांगली गोलंदाजी. याच गोलंदाजाने एका सामन्यामध्ये बिंदास ब्लास्टर्सला वाचवलं होतं. 6 चेंडूंमध्ये 6 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे तो विश्वास तिथे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. के नवीन गोलंदाज या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना स्वतः समर्पण देण्यासाठी तयार होते. प्रतिस्पर्धी संघाने कदाचित त्यांना बाद केलं असतं तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. गोलंदाज म्हणून कमालीची कामगिरी केकेने केलेली आहे. प्रत्येक सामन्यांमध्ये कमी खर्चिक षटक हाताळलेले आहे त्याने. बाहेरच्या बाजूने चेंडू वळवण्यामध्ये त्यांना समर्थता मिळते. लेग ब्रेकचा वापर ते करतात. सरळ ठेवला होता चेंडू, फुलटॉस. विनीत तिकडे आहे. या खेळाडूने सुद्धा भरीव कामगिरी केलेली आहे. बिंदास ब्लास्टर संघाचा जर आपण विचार केला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये जवळजवळ 2000 रुपये व्यक्तिगतरित्या पारितोषिक त्याने कमावलं होतं, पटकावलं होतं. कामगिरी चांगली झाली होती, दर्जेदार झाली होती. पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत, पाहायचं आहे. पंच मात्र हा चेंडू वाईड घोषित करतायत. कैलास यांच्या मनामध्ये फार वेगळं होतं, परंतु पंचांना ते सॅटिस्फाय करू शकले नाहीत. चला, आता इतका वेळ आपल्याकडे निश्चितच नाही. धन्यवाद. हा चौकार युगच्या वतीने या स्पर्धेमध्ये एक संघ सुद्धा उतरला होता त्याच्या नावाने, आणि युगने आता सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. युग टायटन्स, मला असं वाटतं युगचं कौतुक आहे. फुलटा चेंडू समोर आला होता, फलंदाज पावलांचा वापर केला होता, त्याचमुळे आता पंच स्थिर आहेत. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित इथे वेगळ्या गोष्टीसाठी मागणी झाली असती. एज लागली होती यावेळेस फलंदाजाने स्वतःचं काम तमाम केलेलं आहे. समर्पित वृत्ती आपण पाहिली. सॅक्रिफिकेशन, त्याग. चांगलं संगीत आपण ऐकतो. पहाटेचा प्रहर झालेला आहे आणि गिटार ऑपरेटरला काय सुचतं याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. वेगवेगळी गाणी जर ऐकवली तर बरं होईल. उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू ठेवलेला आहे. नवनाथ आतापर्यंत हवे तशा लईमध्ये पाहायला मिळाले नाहीत. नवनाथची स्तुती आपण केली होती. एक चौकार कसा बसा त्यांना मिळाला. धावफलक पुढे गेलेले 15 धावांपर्यंत पोहोचतोय डाव. प्रेमचं षटक क्रमांक 3 सुरू झालेलं आहे. बॅकफुटला होते, तिथून स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका खेळला होता फलंदाजाने. बॅकफुट वरून फटका एक्झिक्यूट केला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकित दाखल झालेले आहेत. या अगोदरच्या सेमीच्या सामन्यामध्ये सुद्धा या संघाचं असंच झालं होतं देवेश रॉयलचं, परंतु नंतर त्याने खूप धावा बनवल्या होत्या शेवटच्या 2 षटकांमध्ये. तोच ट्रेंड इथे कायम ठेवता येईल की गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील. तसं पाहिलं तर बिंदास ब्लास्टरचे गोलंदाज हे घातक गोलंदाज आहेत. प्रेम इथे गोलंदाजीसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक मला असं वाटतं हरेश मडवी फेकतील. ज्या पद्धतीने इथे या संघातील गोलंदाजांचा क्रम आपण पाहिलाय. समोर खेळतायत, जास्तीत जास्त फटके विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न नवनाथ करतायत, परंतु एकेरी दुहेरी धावा आता तितक्या आरामदायक नसणार आहेत. एकेरी दुहेरी धावा तर फार कमी बनतात या पद्धतीने, कारण मैदान जवळ आहे. अंडरआर्म क्रिकेट आपण खेळतो.
एकेरी धावांनी चिंताग्रस्त नसतील प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक. चांगलं क्षेत्ररक्षण, समोर ज्यावेळेस चेंडू येतो त्यावेळेस तुमचे चांगले क्षेत्ररक्षक तिकडे अपॉइंट करणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत तेच आपण पाहिलं. मिड ऑन, मिड ऑफ असेल, काऊ कॉर्नर असेल, त्याचबरोबर आपण बघितलं एक्स्ट्रा कव्हर, इकडे चांगले क्षेत्ररक्षक अपॉइंट केले जातात. शेवटचा चेंडू इथे फेकलेला आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे कारण चेंडूने सीमारेषा भेदली. चौकार. थँक्यू. चला शेवटचं षटक घेऊन या लगेच. आपण त्याच गोष्टीचा अंदाज लावला होता की शेवटचं षटक कदाचित हरेशच्या वतीने फेकलं जाईल. 3 षटकं संपले. धावपलकोर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 23. आणखी 12 धावा जर इकडे आल्या तर 35 गाठू शकतात. फलंदाजी करत असताना देवेश रॉयल्स, ज्या पद्धतीची तीक्ष्ण गोलंदाजी देवेश रॉयल्स कडे आहे, 35 धावा या फायटिंग टोटल ठरू शकतात. हरेश मडवीचा हा खूप चांगला चेंडू. 22च्या रूपाने ही धाव पूर्ण झालेली आहे. स्वतःकडे जबाबदारी तर घेतायत फलंदाज नवनाथ, परंतु त्या जबाबदारीला योग्य रीतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यांना सामोरे जाता आलं नव्हतं असं तितकं म्हणता येणार नाही, कारण आतापर्यंत सगळ्यात जास्त धावा याच फलंदाजाने बनवलेल्या आहेत, परंतु स्ट्राईक रेट तितका चांगला त्यांना ठेवता आला नाही. जवळजवळ 9 चेंडूचा सामना केलेला आहे, त्यामध्ये 2 चौकार खेळलेत. स्विचचा फटका चांगला आहे, हा चौकार. थांबा. हा, ही म्युझिक अगदी बरोबर आहे. चेक. नो बॉल. एक पूर्ण, दुसरीसाठी प्रेशराइज करताय. 2 पूर्ण, तिसरी पूर्ण करता येईल का हे पाहायचंय. 2च धावा, 2 अधिक 1, 3 धावा बोनस मध्ये मिळाल्या कारण नो बॉल हाताळलेला आहे. आणखी एक अतिरिक्त चेंडू इथे त्यांना फेकावा लागेल. आता स्कोर आपण पाहिला की 31 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 35 ची आपण चर्चा करत होतो. मला असं वाटतं त्यापेक्षा अधिक धावा कदाचित तिकडे बनतील. धीरोदात्तपणे खेळलेले आहेत, संयमाने सुरुवातीला खेळले. आणखी एक नो बॉल, आणखी एक चौकार. थँक्यू. स्कोर कडे जर आपण नजर दिली तर 36 बनलेले आहेत. डेंजर झोन कडे हे धावपलक निघालेलं आहे. या षटकाचा विचार केला तर आणखी 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 4 चेंडूंमध्ये पाहायचं किती धावा बनतील. 40 पेक्षा जितक्या धावा जास्त बनतील त्या धावा विजयाच्या दृष्टिकोनातून परिणामकारक असू शकतील. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे लेग बायच्या रूपाने ही धाव पूर्ण होत आहे. इथे जर व्हर्टिकल ब्लेडने फटका खेळला असता, ज्या पद्धतीने अगोदर ड्राईव्ह केलं होते त्या पद्धतीने, परंतु अगोदरच मन बनवलं होतं प्री डिटरमिन्ड शॉट. अंकित स्ट्रायकिंग एंडला, हा डिटर आहेत अंकित. फुलटॉस, चौकार. पहिल्या 3 षटकांमध्ये 8, 7, 8 अशा धावा बनल्या होत्या. 23 हे षटक महागडं बनलेलं आहे. हा चेंडू चांगला होता परंतु त्यावरही धाव मिळते 22च्या रूपाने. एसटी रक्षकाने जर व्यवस्थितरित्या चेंडू पकडला असता तर कदाचित धाव तिकडे मिळाली नसती. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. 42 धावा बनलेले आहेत.
या षटकामध्ये 3 चौकार, तब्बल 2 नो बॉल आलेले आहेत. उर्वरित धावा बाईच्या रूपाने सुद्धा बनलेले आपण पाहिलेले आहेत. इथे 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 आपण बघूया फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. रेषेपेक्षा चेंडू समोर आहे रेषेपासून की नाही हे पाहायचंय. पलीकडे लँड झालाय की अलीकडे लँड झालाय हे पाहायचंय. चला, उच्च न्यायालयात खटला आलेला त्यामुळे आता वाद करू नका. जे काय झालंय ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच. निकाल तुमच्यापर्यंत या खटल्याचा जाहीर केला जाईल. तिसरे पंच पोहोचतायत. फेअर बॉल खूप दूरवर होता आणि तेच हेरलं होतं मैदानी पंच दिनेश भांबरेंनी. शेवटच्या चेंडूवर धाव आहे का पंच? नाही. यस, नाही नाही, हरकत नाही. आमचे काका आले होते सांगत की शेवटच्या चेंडूवर रन झालेली आहे. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते पोहोचले 42 वर. 43 बनवायचे आहे घोलगाव प्रीमियर लीग जिंकण्यासाठी बिंदास ब्लास्टरला. चला, रणनीती मैदानाच्या बाहेर करा. त्याचबरोबर देवेश रॉयल्स आपण आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा. यस, बेंजो पार्टी. थांबा. धन्यवाद. चला, क्षेत्ररक्षण देवेश रॉयल्स आपण आपलं लगेच सज्ज करा. त्याचबरोबर बिंदास ब्लास्टर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. ही स्पर्धा जिंकण्यासाठी आता इथून पुढे आपण पाहिलं तर 43 धाबांचं टार्गेट आहे. या स्पर्धेचा जर विचार केला तर इथे मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. त्याचबरोबर इतरही आकर्षक बक्षिसं, 4 बायसिकल, त्याचबरोबर 2 कूलर आणि इतरही महत्त्वाची बक्षिसं ज्यामध्ये मग बेअरचे बॉक्स असतील, त्याचबरोबर खंबे असतील, त्याचबरोबर कोंबडे असतील, या सगळ्यांचा संगम आहे. त्याचबरोबर जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी मेडल्स आहेत. त्याचबरोबर आजच्या रजनीचा विचार केला तर या अगोदर लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता. लाईव्ह ऑर्केस्ट्रा बंद झाल्यानंतर आपण बघतो बेंजो पार्टी आलेली आहे. सलामीची जोडी या देवेश रॉयल्स आपण क्षेत्ररक्षण सज्ज करा. चोवीस चेंडू 43 धावा असं समीकरण. सलामीची जोडी का उशीर करते जरा बघा.
डीजे ऑपरेटरलाही असं वाटतं की सामना लवकरच सुरू व्हावा. फार लवकर गायकाचा गळा त्याने दाबला. सलामीची जोडी के आणि त्याच्या साथीने विनीत. या अगोदर हेच दोन फलंदाज चांगले खेळले होते. शेवटी फलंदाज विनीत बाद झाले होते, परंतु सामना जिंकेपर्यंत के मैदानाच्या आतमध्येच होते, कारण त्यांना कोणी बादच करत नव्हतं. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये इथे बदल होत आहे. क्षेत्ररक्षण सज्ज केले जाते इनफॅक्ट, परंतु काही खेळाडू या अगोदरच्या सामन्यात जिथे पोझिशनला होते त्यांची पोझिशन बदलण्यात आलेली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बदललेले आहेत. त्याचबरोबर लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते महेश बॉडी बिल्डर, ते आता लॉंग ऑनला गेलेले आहेत. अंकित समोर आलेले आहेत. नवनाथ. पहिलाच फटका चांगला होता, परंतु बॅकअप आहे. थोडेसे अधिकचे प्रयत्न करावे लागतील जरूर. स्ट्रायकिंग एंडला थ्रो देण्यामध्ये यश मिळालेले आहे. दोन धावा याच दरम्यान पूर्ण होत आहेत. विशुभाऊ म्हात्रे पूर्ण रजनी आज खरं तर डोळ्यात तेल घालून जागे आहेत. सगळ्यांचं प्रोत्साहन त्याने वाढवलेलं आहे. आतली कडा चेंडू सीमापार चौकार. सोनाळे गावचे पोलीस पाटील श्रीरामजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. पोलीस पाटील म्हणजे शांतीदूत. एक धाव इकडे पूर्ण झालेली आहे. धावफलक पुढे गेलं. 7 धावांपर्यंत पोहोचतो डाव. नवनाथचं पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडला विनीत डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आहेत. बॅकफुटला गेले, टॅप करतायत. अंकितच्या हातातून चेंडू दूर जात नाही. या अगोदरच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं होतं. डिसिप्टिव्ह फिल्डिंग करतायत, हात उगारतायत थ्रो फेकण्यासाठी, परंतु थ्रो कदापि फेकत नाहीत अंकित. आणखी एकदा टॅप. फलंदाज ठरवून आलेले आहेत की नवनाथ यांच्या विरोधात टॅपचाच वापर करायचा आहे. शेवटचा चेंडू फेकला जाईल गोलंदाज नवनाथच्या वतीने. चौकारानंतर चांगलं कमबॅक केलेले गोलंदाज नवनाथने, कारण फलंदाजाला वंचित ठेवले मोठ्या फटक्यापासून. उजवेष्टेच्या बाहेर हा फटका चांगला आहे. बेमिसाल टायमिंग, चौकार. तेरा धावा बनलेले आहेत, बनवायचे 43. त्याचमुळे आता रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. के पुढे आलेत, फटका चांगला खेळलेत. महेशने चेंडू अडवलेला आहे. एकच धाव मिळते. दोन्ही फलंदाज एकमेकाला चांगले कॉम्प्लिमेंट करतायत. रुद्रचा हा चेंडू आतमध्ये येणारा, चौकार. मिस्ट्री बॉलर आहे, परंतु या चेंडूची हरकत फार चांगल्या पद्धतीने फलंदाज विनीत हेरतायत. थँक्यू. फलंदाजी बिंदास ब्लास्टरची आहे, परंतु पलीकडे आपण पाहिलं तर एकनाथ चौधरी भलतेच खुश आहेत. चांगलं नृत्य त्यांचं आपण बघत आहोत. मोठा सपोर्ट आहे त्यांचा बिंदास ब्लास्टरला. एकनाथ चौधरी स्वतःच बिंदास आहेत आणि ते नेहमी ब्लास्ट करत असतात. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आहेत त्यांच्या वतीने, म्हणूनच या सगळ्याचा उल्लेख केला होता मी. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण अंकितचं आपल्या संघासाठी. 3 धावा त्याने वाचवलेले आहेत. स्ट्रायकिंगला थ्रो आला होता. चांगला अटेम्प्ट, चांगलं क्षेत्ररक्षण.
इथे 2 धावा पूर्ण आहेत. 13 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. चांगला फटका खेळलेत महेश. क्षेत्ररक्षण चांगलं. 2 षटकांचा खेळ आता उरतो. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांना लाजवेल अशा पद्धतीची स्पर्धा खरं तर आपण सगळ्याजणांनी गेली 3 दिवस अनुभवलेली आहे. बंदिस्त अशा पद्धतीचं मैदान, योग्य रीतीने सहकार्यदात्यांचं खरं तर इथे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर स्कर्टिंग आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यानंतर बॅरिगेट्स आपल्याला रॅलिंग पाहायला मिळते. आणि बंदिस्त असणाऱ्या गोष्टी अधिक शोभिवंत असतात असं म्हटलं जातं. मर्यादा अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याच मर्यादेत हे गोलाकार मैदान आपण सगळेजण बघत आहोत. त्याचबरोबर मुख्य मंचाचा विचार केला तर मुख्य व्यासपीठ अत्यंत प्रशस्त आहे. त्याच्या उजव्या बाजूला करमणुकीसाठी अर्थात बेंजो पार्टी आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की लाईव्ह ऑर्केस्ट्रासाठी सुद्धा एक विशिष्ट मंच आहे. डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. त्याच्या सगळ्या साहित्यानिशी इथे त्याने फार मोठी चांगली रंगत निर्माण केली. उजव्या बाजूला LED स्क्रीनच्या मागे जर तुम्ही गेलात तर तिकडे भटारखाना आहे, म्हणजे तिकडे जेवणाची सोय होते. त्याचबरोबर समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला आपण पाहिलं तर इथे भोजन बनवलं जात आहे. मुख्य एंट्री डाव्या बाजूला आहे, तिकडे टॉस बॉक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम करण्याचा निर्णय इथे आयोजकांनी केला होता. आणि त्याचाच भाग म्हणून या अंडरआर्मच्या स्पर्धेत फार दूरवरून म्हणजे मुरबाडच्याही पुढून मला समालोचनासाठी इकडे बोलवलं. त्याबद्दल हेमंत पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी इथे आभार व्यक्त करत आहे. फार चांगल्या स्पर्धेचा भाग होता इथे आलेला आहे. खरं तर मुरबाडचा विचार केला तर मुरबाडमधील एक मोठी स्पर्धा आदर्श चषकाची धामधूम सुरू आहे. उद्या त्या चषकाची मेगा फिनालेची रजनी असणार आहे. परंतु इथे जे आमंत्रण मिळालं त्याला नकार देता आला नव्हता. स्वीपचा फटका चौकार. बेंजो पार्टी सुद्धा आता रंगात आलेली आहे. यावेळेचा चेंडू अतिरिक्त वेगाने हाताळलेल्या गोलंदाजाने नॉनस्ट्रायकिंग एंडला फेकी करण्याचा प्रयत्न करतायत. स्वतःकडे चेंडू ठेवला. लेग बाय चेंडूने ही धाव पूर्ण आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अल्पेश गायकवाड गोल्डन फिंगर बॉय यांच्या वतीने चांगलं स्कोरिंग झालेलं आहे. भिवंडी तालुक्याचे नामवंत दिग्गज सुप्रसिद्ध समालोचक. नो चेक करायचंय. धावा तर 33 बनलेले आहेत. दिनेश भामरे मधली पट्टी ना, मधली रेषा. यस, नो बॉल चेक करण्यासाठी फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेले असं म्हणतायत. त्याचमुळे थोडा गोंधळ झाला प्रेक्षकांसहित आमचाही होतो तो. कारण 6 वाजल्यापासून आपण सगळेजण सुरू झालेलो आहोत आणि दुसरे 6 वाजायला आलेले आहेत. काय झालं? फेअर डिलिव्हरी. या स्पर्धेत धाव पूर्ण झाली का पंच? यस, धाव पूर्ण आहे. आता विचारायला काही हरकत नाही. कडा लागते. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्लॉफी वर्क बाय दॅट फिल्डर फॉर रन्स. थँक्यू 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 थँक्यू. धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 37. धावा बनवायचे आहेत एकूण 43. 6 धावांची इथून पुढे गरज आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी समालोचक मचिंद्र पाटील, रोहिंजन पनवेल यांचं समालोचन आपण ऐकलं. दुसऱ्या रजनीचा विचार केला तर संदेश पाटील, मेरी आवाज मेरी पहचान. संदेश पाटील भिवंडीकर आले होते.
त्यांचंही खरं तर समालोचन आपण ऐकलं. त्याचबरोबर गेली 3 रजनींमध्ये भिवंडी तालुक्यातील कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर यांनीही चांगलं समालोचन ते आपल्या सगळ्याला ऐकवलेलं आहे. डीजेचं कौतुक करू. डीजे ओमकार अँड टीम त्यांचंही कौतुक असेल. त्याचबरोबर SK एंटरटेनमेंट यांचंही आम्ही कौतुक करत आहोत. चांगलं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं आपल्या वतीने करण्यात आलेलं आहे. शेवटचं षटक उरेल. ऑन स्क्रीन आपण इक्वेशन बघूया. 6 चेंडू आणि त्याचबरोबर 5 धावांची गरज आहे मेगा फिनाले जिंकण्यासाठी, चॅम्पियन्स बनण्यासाठी. समोर खेळत आहेत क्षेत्ररक्षक स्थिर आहेत, पर्वताप्रमाणे स्थिर आहेत. स्थितप्रज्ञेश का भाषा अशा पद्धतीचं एक वचन आहे गीतेमध्ये. पर्वता इतकं अचल राहता आलं पाहिजे, स्थिर राहता आलं पाहिजे, आपल्या निर्णयावर ठाम राहता आलं पाहिजे. महेश शरीर तसंच आहे, त्याचमुळे त्यांना ते शक्य सुद्धा झालेलं आहे. या स्पर्धेच्या आयोजकांचा विचार केला तर हेमंत पाटील अर्थात बंटी, त्याचबरोबर या परिसरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व अमरजी म्हात्रे आणि इतर सगळे त्यांचे सहकारी यांनी फार मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा सत्यात उतरवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अंडरआर्मची स्पर्धा इतकी मोठ्या पद्धतीने भरवणं यासाठी जो त्यांनी विचार केला होता तो विचार मोठा होता. यावेळेस इथे आता बॉडी लँग्वेज थोडी बदललेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची, कारण आता पराभव त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे. पराभव अथवा विजय दृष्टिक्षेपात असल्यानंतर तुम्ही तुमचं कॅरेक्टर कसं दाखवता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 4 चेंडू आणि 3 धावा अशाही परिस्थितीत गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये परत येऊ शकतो. 4 मध्ये 3 आहेत. क्रिकेटच्या गाभाभूत घटक आहे अनिश्चितता म्हणून. ती जर एकदा बाहेर आली की भल्या भल्या पंडितांचे अंदाज फेल ठरतात. पाहिजे असंच काय घडेल का? हा चेंडू डाबेष्टी सोडून जाणारा पंच नाखुश आहेत, अर्थात पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आहेत. हा वाईड. अतिरिक्त गती निर्माण करायची ती अंकितला. पाय पकडण्याचा प्रयत्न करतो अंकित. बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत अशा पद्धतीची एक रचना आहे तुकाराम महाराजांची. इथे 2 धावा पूर्ण. गोलगाव प्रीमियर लीगचे मानकरी चॅम्पियन्स बिंदास ब्लास्टर्स have begun.